जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की टी परिसर अभ्यास पेपर क्रमांक 1 यामधील महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच की सामान्य विज्ञानमधील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर हे प्रश्न नक्कीच आपल्याला आगामी परीक्षेमध्ये फायद्याचे ठरतील. तर हा व्हिडिओ नक्कीच आपण स्किप न करता पहा, जेणेकरून नक्कीच फायदा होईल. तर बघूया आपण या ठिकाणी प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रोगावर त्रिगुणी लस दिली जात नाही, म्हणजेच या लसीला DPT म्हणतात. तर लक्षात घ्या. आता डी म्हणजे काय, तर डिप्थेरिया, त्याचबरोबर पी म्हणजे पर्ट्युशिस आणि टी म्हणजेच टेटानी. आता या ठिकाणी पर्याय बघूया आपण. 1 धनुर्वात, 2 डांग्या खोकला, 3 घटसर्प, 4 क्षयरोग. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बघूया मित्रांनो काय आहे. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, क्षयरोगावरती त्रिगुणी लस DPT दिली जात नाही, तर धनुर्वातीवरती दिली जाते, डांग्या खोकला आणि घटसर्प या आजारावरती मात्र दिली जाते. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, की खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता. तर विषाणूमुळे बघा कोणता रोग होतो असा हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 विषमज्वर. विषमज्वर म्हणजेच त्याला आपण टायफॉईड म्हणतो. त्याच्यानंतर 2 क्षयरोग, 3 कुष्ठरोग, 4 रेबीज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पर्याय क्रमांक 4 रेबीज. तर लक्षात घ्या, रेबीज हा जो आजार आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतो, तर रॅबिडो व्हायरसमुळे होतो. लक्षात घ्या, कोणता, तर रॅबिडो हा त्याचा विषाणू आहे. आणि एक महत्त्वाचं लक्षण आहे रेबीजचं, ज्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतो, त्यालाच आपण जलद्वेष म्हणतो मराठीमध्ये, हायड्रोफोबिया. बघा हा प्रश्न खूप वेळेस आलेला परीक्षेमध्ये, की खालीलपैकी हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे, म्हणजे हायड्रोफोबिया कोणत्या रोगाचं लक्षण आहे, तर रेबीजचं. म्हणजेच की रेबीज झालेल्या बघा व्यक्तीच्या बाबतीत एक आहे की त्याला पाण्याची सतत भीती वाटणं, हे एक महत्त्वाचं त्यातलं लक्षण आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि आता या ठिकाणी विषमज्वर आहे, क्षयरोग आहे, कुष्ठरोग आहे, हे मात्र कसे आहेत, तर हे जीवाणूमुळे होणारे आजार आहेत. हे तिन्ही आजार कसे आहेत, तर जीवाणू हा त्याचा कारक असणार आहे, बॅक्टेरिया कारक असणार आहे. आता या ठिकाणी विषमज्वर म्हणजेच टायफॉईड, साल्मोनेला टायफी त्याचा काय असणार आहे, तर जीवाणू असणार आहे. क्षयरोगाच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा त्याचा असणारा जीवाणू असेल. आणि कुष्ठरोगाच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर महत्त्वाचं म्हणजेच की त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, मायकोबॅक्टेरियम लेप्री हा त्या ठिकाणी बघा जे की कुष्ठरोगाचा जीवाणू असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया, की हातीपाय रोग कोणता डास चावल्यास होतो. तर पर्याय क्रमांक 1 क्युलेक्स डास, 2 ॲनाफिलिस डास, 3 एडिस इजिप्ती डास, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर क्युलेक्स या डासाची मादी चावल्यास हा आजार होतो. आता हा जो आजार आहे, तर लक्षात घ्यायचं आहे की कृमीमुळे होणारा आजार आहे हा. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, तर क्युलेक्स डासाची मादी चावल्यास हत्तीपाय रोग. आपल्या महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी हत्तीपाय रोग संशोधन केंद्र बी आहे. ही एक लक्षात घ्या पॉईंट, परीक्षेत आपल्याला विचारला तर हिट्राजिन नावाचं औषधसुद्धा याच्यावरती दिलं जातं. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, महत्त्वाचा आहे की कोबाल्ट 60 हे समस्थानिक कोणत्या रोगावरील आहे. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे कर्करोग, 2 ग्वायटर, 3 हत्तीपाय रोग, 4 एड्स. तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्करोग. ग्वायटरच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की आयोडीन 131 नावाचं जे काही समस्थानिक आहे ते दिलं जातं ग्वायटरवरती, ज्याला आपण गलगंड म्हणून सुद्धा ओळखतो. आयोडीन आयोडीन 131 नावाचं जे काही समस्थानिक आहे ते ग्वायटरवर देतात. आणि आपल्या पूर्वांचल भारतामध्ये हा एक स्थानिक रोग ओळखला जातो, पूर्वांचल भारत, जे की आपला बघा महत्त्वाचा पूर्वेकडचा आणि ईशान्येचा जो काही भाग आहे, तर या भागामध्ये बघा हा आजार कसा आहे, तर स्थानिक आजार म्हणून ओळखला जातो. कोणता, तर ग्वायटर. आयोडीनच्या अभावी होणारा हा आजार आहे. हाही प्रश्न परीक्षेमध्ये आहे. तर आपण जाऊया आता पुढच्या पॉईंटला. महत्त्वाचा प्रश्न असेल की खालीलपैकी कोणता आजार झाल्यानंतर त्यापासून तयार होणारी प्रतिकारशक्ती संपूर्ण आयुष्यभर टिकून राहते. तर असा कुठला आजार आहे, तर लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 देवी, 2 कांजण्या, 3 गोवर, 4 गालफुगी. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कांजण्या. तर या ठिकाणी
लक्षात घ्या, गालफुगी एक आजार आहे. तर हा लाळ ग्रंथीला प्रादुर्भाव होतो एकूण या आजाराचा, लाळ ग्रंथी. तर लक्षात घ्या, याचा पॅरामिक्झो हा व्हायरस असणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की गालफुगी हा आजार जर तारुण्य अवस्थेत झाला तर त्या व्यक्तीला वंध्यत्वसुद्धा येऊ शकतं. तर या ठिकाणी गोवर याचा जे काय असणारा बघा व्हायरस आहे, तर तो मिक्झो व्हायरस. कोणता आहे? मिक्झो व्हायरस. त्याच्यानंतर लक्षात घ्या, जी काय देवी आहे त्याचा असणारा जो काही व्हेरिओला नावाचा एक व्हायरस आहे, व्हेरिओला. आणि जी काही आपण पाहत आहोत या ठिकाणी कांजण्या या संदर्भात जर बघितलं आपण, तर वर्षेला जोस्टर हा त्याचा काय असणार आहे, तर एक विषाणू असणार आहे. हे आता आपण जे काय पर्यायातले चारही आजार पाहत आहोत ते कसे आहेत, तर विषाणूमुळे होणारे आजार आहे ते. वर्षेला जोस्टर असं त्याचं नाव असणार आहे. तर त्वचेला प्रादुर्भाव या आजाराचा होतो. पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत की सल्फोन आणि डॅप्सोन ही जी काही औषधं आहेत कोणत्या रोगावर दिली जातात. पर्याय क्रमांक 1 एड्स, 2 क्षयरोग, 3 कुष्ठरोग, 4 स्वाईन फ्लू. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3. तर कुष्ठरोग याच्यावरती ही औषधं सल्फोन डॅप्सोन. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, खूप वेळेस आलेला प्रश्न आहे सल्फोन डॅप्सोन. तर एड्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक औषध आहे रिटोनावीर नावाचं औषध आहे. कोणतं औषध आहे? रिटोनावीर. आणि हे एड्सवर दिलं जातं. त्याच्यानंतर क्षयरोगाच्या बाबतीत जर बघितलं आपण, त्याच्यावरती सुद्धा एक प्रतिजैविक दिलं जातं बघा. त्याला आपण त्या ठिकाणी स्ट्रेप्टोमायसिन या नावानं लक्षात घ्यायचं आहे. स्ट्रेप्टोमायसिन कोणत्या आजारावरचं? तर क्षयरोगावरचं असणार आहे ते. आणि त्याच्यावरची लस बी आहे BCG. तर स्वाईन फ्लूच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर टॅमीफ्लूसारखं औषध बघा महत्त्वाचं आहे या ठिकाणी. टॅमीफ्लू, फ्लुवेर अशी औषधं याच्यावरती दिले जातात स्वाईन फ्लूच्या संदर्भात H1N1च्या बाबतीत. तर कुष्ठरोग लक्षात असू द्या, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे महत्त्वाचा. खालीलपैकी कोणता आजार पेशीजन्य आहे? तर पर्याय क्रमांक 1 मलेरिया, 2 कावीळ, 4 कर्करोग आणि 3 कर्करोग आणि 4 हत्तीपाय रोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 3 कर्करोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पेशीची अपसामान्य आणि अनियंत्रितपणे होणारी वाढ म्हणजे काय, तर कर्करोग. आता या ठिकाणी हे जे काय असणारा मलेरिया आहे, कावीळ आहे, हे आजार मग कोणत्या कारकामुळे होतात हे सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे. मलेरियाचा जर विचार केला तर आदिजीवामुळे होणारा आजार आहे हा, ज्याला आपण त्या ठिकाणी हिवतापसुद्धा म्हणतो, आदिजीव. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा त्याचा एक आदिजीव मानला जातो, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. त्याच्यानंतर काविळीचा जर आपण विचार केला तर तो विषाणूमुळे होतो आजार, विषाणूमुळे होणारा आजार आहे कावीळ. त्याच्यानंतर असणारा हातीपाय रोग आहे, तर हा आजार कृमीच्या बाबतीत लक्षात घ्यायचा आहे, कृमीजन्य आहे हा आजार, कृमीमुळे होतो म्हणूया आपण. तर कर्करोग हा मात्र कसा आहे, तर पेशीजन्य आजार आहे. तर आपल्याला प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा पॉईंट. डॉट्स उपचार पद्धती कोणत्या आजाराशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 1 एड्स, 2 क्षयरोग, 3 मलेरिया, 4 कर्करोग. तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचा जर विचार केला तर बघा महत्त्वाचं म्हणजेच की एकूण क्षयरोग या बाबतीत आपल्याला डॉट्स उपचार पद्धती पाहायला मिळते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर क्षयरोगाच्या बाबतीत डॉट्स म्हणजेच डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स या नावानं आपण याला ओळखतो, लक्षात घ्या. आणि क्षयरोग हा कसा आहे, तर जीवाणूमुळे होणारा आजार आहे क्षयरोग. तर महत्त्वाचं म्हणजेच की एड्सच्या बाबतीत ART उपचार पद्धतीसुद्धा आहे. ART अँटी रिट्रायव्हल थेरपी उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे, तर एड्सशी संबंधित आहे. तर जाऊया आपण पुढच्या. आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाच्या बाबतीत जाणून घेऊया, MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 1 विषमज्वर, 2 एड्स, 3 कुष्ठरोग, 4 कर्करोग. तर पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल कुष्ठरोग. आता हे जे काय MDT आहे, मल्टी ड्रग थेरपी म्हणतो आपण त्याला बघा. प्रश्न महत्त्वाचा म्हणतो मल्टी ड्रग थेरपी, मल्टी ड्रग थेरपी या नावानं आपण त्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मल्टी ड्रग थेरपी लक्षात घ्या. प्रश्न जर आला कधी परीक्षेत तर आपल्याला उत्तर यावं. तर मल्टी ड्रग थेरपी. तर महत्त्वाचं आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, बहुविध औषधोपचार पद्धती. मल्टी ड्रग थेरपी ज्याला आपण काय म्हणतो, बहुविध औषधोपचार पद्धती. पुढचा पॉईंट आपण पाहूया, या ठिकाणी बघूया. तर BCG लस कोणत्या रोगावर दिली जाते? या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 डांग्या खोकला, 2 धनुर्वात, 3 घटसर्प, 4 क्षयरोग. तर महत्त्वाचं आहे की बघा पर्याय क्रमांक 4
हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. क्षयरोगावरती आपल्याला BCG ही लस बघा दिली जाते, लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे की हाफकिनची लस कोणत्या रोगावर दिली जाते? पर्याय क्रमांक 1 विषमज्वर, 2 कॉलरा, 3 क्षयरोग, 4 एड्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर हाफकिनची लस कॉलरा या आजारावरती दिली जाते, लक्षात असू द्या. तर लक्षात घ्या, या ठिकाणी क्षयरोगाच्या बाबतीत आपण बघितलं BCG लस दिली जाते. आपल्याला या ठिकाणी माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच याला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परीक्षाभिमुख माहितीच्या तयारीसाठी आपण माझ्या चॅनलला आपल्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.